ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत बाहीला जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा। आता ही बाही खूप शॉर्ट आहे। आपली जी बाही आहे त्यापेक्षा पहा दोन्ही साईडने आपल्याला इथे 3-3 इंचावरती बरोबर असं जॉईंट द्यावं लागणार आहे। तर आपण काय करणार आहोत पहा, आता व्यवस्थित सविस्तरपणे सांगणार आहे तुम्हाला मी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहीची जोड देण्याची पद्धत एकदम व्यवस्थितपणे दाखवणार आहे आणि पोटली जी असते ती अंडरग्राऊंड कशा पद्धतीने लावली जाते याविषयी तुम्हाला मी याच्यामध्ये पहा डिटेलमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे। पहा व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। छोटासा व्हिडिओ आहे परंतु खूप टिप्स अँड ट्रिक्स सहित दाखवलेला आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता ही पहा, आपण डबल फोल्ड जे होतं ते आता सिंगल करून घेतलेलं आहे। आता ह्याची सरळ बाजू जी आहे ती पहा वरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीने जो आपण कपडा जॉईंट करणार आहोत त्याची सरळ बाजू ही आतल्या बाजूने घेतलेली आहे। आता इथे पहा, जर फक्त 3 इंच जर आपल्याला जर बाही कमी पडली असती तर आपण मागच्या साईडचा जो भाग असतो आपला बाहीचा त्या बाजूने जॉईंट केला असता, परंतु इथे तसं न होता पहा दोन्ही बाजूने आपल्याला 3-3 इंच बाही बरोबर अशी कमी पडत आहे। म्हणजे अस्तरचा कपडा जो आहे त्यापेक्षा 3 इंच दोन्ही बाजूने आपल्याला मेन जे कपडा आहे आपल्या ब्लाऊज पीसचा तो कमी पडत आहे। त्यामुळे आपण दोन्ही बाजूने याला जोड देऊन घेणार आहोत। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पलीकडच्या बाजूने जिथे आपण जोड दिले त्या बाजूने आपण दाब शिलाई दिलेली आहे त्याच पद्धतीने याही बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे। पहा, सरळ कपड्यावरती हा उलटा कपडा ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून मी प्रत्येक टिप्स अँड ट्रिक्स सहित प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते। पहा मैत्रिणींनो, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला त्यावरती दाब देऊन घ्यायचा आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे दाब शिलाई देऊन झाली आपली। त्यानंतर आता पहा आपल्याला काय करायचं आहे, आता बाही बरोबर अस्तर जे आहे आपण कट केलेलं ते ठेवून बघायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे की आपला मेन जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो किती आहे। दोन्ही बाजूने सेम अंतर ठेवायचे जोडताना, म्हणजे जेणेकरून ते फिटिंगमध्ये जाणार आहे आणि मेन जे आपल्या काठाचा जो भाग आहे तो आपला बरोबर आपण ब्लाऊज घातल्यानंतर वरच्या बाजूने दिसणार आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करायचं, दोन्ही बाजूने सेम अंतर करायचं आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। आता ह्याच्यामध्येच आपण अंडरग्राऊंड कशा पद्धतीने पोटली लावू शकतो याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। पहा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपली फिटिंगची लाईन किती आहे ती चेक करायची। आता 6.5 वरती या ब्लाऊजची फिटिंग आहे। 6.5 वरती आपण इथे लावायचं नाही आहे पोटली, कारण तिथे आपली फिटिंग शिलाई येणार आहे। त्यामुळे अर्धा इंच आपण अंतर जे आहे ते सोडून द्यायचं आहे, म्हणजे 6 इंचापासून चालू करायचं आहे। आता इथे पहा तुम्ही 1.5 इंचावरती लावू शकता, 1 इंचावरती पोटली लावू शकता, तुमची चॉईस आहे तुम्हाला किती इंचावरती लावायचं आहे। जेवढं आपल्या अंतरावरती लावायचं आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पोटली लावण्यासाठी खूप इझी पडणार आहे। पोटली लावण्याची पहा 2 पद्धती आहेत। आता ही पद्धत मी तुम्हाला स्लीव्जवरती दाखवते आणि अजून एक पद्धत आहे ती पहा, मी मागच्या गळ्यावरती गोल गळ्यावरती पोटली लावून दाखवलेली, तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो नक्की जाऊन पहा आणि हाही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका शेवटपर्यंत। आता सेम साईजचे पहा आपल्याला असे बॉल घ्यायचे आहेत, थर्माकोलचे जे बॉल असतात आपण बड्डेसाठी यूज करतो पहा ते वाले बॉल घ्यायचे आहेत। सेम फक्त आकार घ्यायचा आहे। आता हा कपडा डार्क आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कलरचा टाकून घेतला काही प्रॉब्लेम येणार नाही। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा आपल्याला 1-1, 1.5 इंचाची रुंदीचे असे चौकोनमध्ये असे कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये बरोबर बॉल टाकून घ्यायचा। कशा पद्धतीने गाठ मारून घेतली मी ती पहा, अशा पद्धतीने गाठ मारायची आणि अर्धा इंच अंतर बरोबर पुढच्या साईडला राहील ह्या हिशोबाने कपडा कट करून टाकायचा। आता मी तुम्हाला 1-2 पोटली अशा बनवून दाखवते। पहा व्यवस्थित असं सेम साईजचे फक्त बॉल घ्यायचे, जेणेकरून पोटलीची जी डिझाईन आहे ती एकदम छान वाटायला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं 2 वेळा फिरवून घेतलं आणि त्यानंतर असं गुंफून घेतल्यासारखं करून घ्यायचं, जेणेकरून पहा आपला धागा जो आहे तो निसटला जाणार नाही। आणि अर्धा इंच अंतर कंपल्सरी ठेवायचं आहे की आपल्याला 2 वेळा शिलाई द्यावी लागते, त्यामध्ये ते कवर होऊन जातं। एक्स्ट्रा ठेवलं तरी काही उपयोगाचं नाही आणि एकदम कमी कट करू नका। हे पहा आता अशा पद्धतीने आपण स्लीव्स ठेवून घेतली, मेन जे कपडा आहे तो आपण सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। आता जिथे आपल्याला पोटली टाकायची ती पहा आपण कशा पद्धतीने त्यामध्ये पोटली ॲड करणार आहोत। पहा इथे तर मी डबल दाब वापरलेला आहे, मला याने जमते डबल दाबने, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सिंगल दाबचा यूज करू शकता। अर्धा इंच बरोबर पहा शिलाईमध्ये जायला पाहिजे आपलं बॉटमची साईड, हे लक्षात ठेवायचं आहे। आता अशा पद्धतीने पहा जो ओपन कपडा आहे तो माझा कुठल्या साईडला आहे, उजव्या हाताला आहे आणि जी आपण पोटली तयार केलेली आहे ती डाव्या बाजूने आलेली आहे, म्हणजे आतल्या बाजूने आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि व्यवस्थित बरोबर तुम्ही जेवढं अंतर घेतलेलं आहे त्या अंतरावरती अशी पोटली ठेवत जायचं आहे आणि शिलाई देत जायचं आहे। पहा खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी आहे। फक्त पोटली ठेवताना पहा पूर्ण कपडा जो आहे तो बाहेरच्या बाजूने असायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने दुमडवूनच घ्यायचं जेव्हा ठेवतो आपण त्यावेळेस,
बरोबर हातात असं त्याला मुठीमध्ये करून घ्यायचं असं चिमटीमध्ये आणि त्यानंतरच तो लावून घ्यायचा आहे, जेणेकरून कपडा जो आहे तो बाहेर निघणार नाही. हे पहा अशा पद्धतीने, कारण जर कपडा आपला सुळसुळीत असेल तर तो निघण्याची शक्यता असते पहा. त्यामुळे आता जिथे जिथे आपण मार्क केलेला आहे बरोबर त्या मार्कवरतीच ठेवत चालायचं आहे आणि व्यवस्थित अशी लास्टपर्यंत आपल्याला अशी शिलाई देत जायचं आहे. अशा पद्धतीने खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम सविस्तरपणे अशी आपली पोटली डिझाईन आहे ती तयार होते पहा. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित चेक करून बघत राहायचं आहे आणि अर्धा इंच अंतर बरोबर जाईल ह्याच हिशोबाने घ्यायचं आहे पहा. मागे पुढे होऊ द्यायचं नाही आहे. अर्धा इंच बरोबर शिलाईमध्ये यायलाच पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने देऊन घेतलं. त्यानंतर आता आपण यावरती परत एक अस्तरच्या जी बाजू आहे त्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पूर्ण खालचा कपडा जो आहे तोही त्याच बाजूला यायला पाहिजे. अशा पद्धतीने यावरती एक दाबशिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते. व्यवस्थितपणे अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे लास्टपर्यंत पहा. सुंदर अशा पद्धतीने दाबशिलाई द्यायची. कुठे पहा आपली पोटली बाहेर निघालेली नाही, एकदम फिनिशिंगमध्ये बसलेली आहे. याने पहा लुक खूप सुंदर येणार आहे. आपली बाईची जी आपण एवढ्या जाडदाड जरी पोटल्या यूज केल्या तरी आपल्या बाईचा लुक जो आहे तो खूप सुंदर तयार होतो. हे पहा अशा पद्धतीने एक वेळा शिलाई देऊन झाली. आता हे पहा त्यानंतर त्याला परत फोल्ड करायचं आणि यावरती परत एक वेळा शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपण एक दाबशिलाई देऊन घेणार आहोत. आता उरलेले जे साईडचा जो पोर्शन आहे, जो आपला भाग आहे कपड्याचा, तो जो आहे तो आपला फिटिंगमध्ये जाणार आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत असं करून घ्यायचं आहे. बाईला जोड देतानाही पहा थोडंसं जर कमी असेल तर मागच्या साईडला तुम्ही बाईला जोड देऊ शकता, परंतु जर जास्त असेल तर त्यावेळेस आपल्याला तसं करता येणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनी जोड द्यावा लागतो. तेही मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, जेणेकरून माझे व्हिडिओ अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर पहा आता आपल्याला इकडे अशी फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. मागचा पुढचा भाग चेक करायचा आहे आणि सविस्तरपणे असा हात ठेवून पूर्ण शिलाई द्यायची, जेणेकरून मध्ये झोळ येणार नाही. हे पहा अशा पद्धतीने लास्टपर्यंत आपण अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. याला किती फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित अशी आपली पोटली लावून रेडी झालेली आहे. पहा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता इथे आपण एवढा भाग जर फोल्ड केला दोन्ही बाजूने शिलाई मार्जिंगमध्ये गेल्यानंतर पहा कुठेही मध्ये तुम्हाला जॉईंट केलेला कपडा दिसणार नाही आहे आणि फिनिशिंगमध्ये एकदम बाईचं लुक येणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम पहा फिनिशिंगमध्ये अंडरग्राऊंड अशी आपली पोटली तयार झालेली आहे. कुठे उसवल्यासारखी उचकल्यासारखी कुठेही दिसत नाही आहे. पहा हे पहा या पद्धतीने लावून तुम्ही नक्की एक वेळा करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.